जय गजानन माऊली. गणानाम सत्संग परिवाराचा आध्यात्मिक प्रवास या मागील ब्लॉगमध्ये आपण 5 पांडवांनी गणानाम सत्संग परिवाराची सुरुवात कशी केली ते बघितलं. तर यापुढे आपण बघूया की गणानाम सत्संग परिवारातील भक्तगण महाराजांच्या सेवेत गणानाम सत्संग परिवारासह कसे जोडले गेले. आपली निवड कोणत्या भक्तिमार्गात होईल, आपण कुठं जाणार हे आपल्याला असं वाटतं मी ठरवतो, पण तसं नसतं. आपले जे गुरु असतात तेच आपल्याला त्या मार्गाला नेत असतात. तर सुरुवात अशी की बालपणी कधीतरी गजानन पारायणाचं ग्रंथाचं सहज एक चित्र आणि त्या कथा वाचलेल्या, तेवढाच एक परिणाम होता. आणि कधीतरी एखाद्या वेळेस शेगावला लहानपणीच गेलेलो, पण त्यानंतर मग बाकी काही संबंध नव्हता. पण नोकरी लागल्यानंतर गणानाम तेव्हा मासिक हेमंत जोशीजी त्यांच्याकडनं आमच्या कार्यालयांमध्ये कुलकर्णी म्हणून प्रकाश कुलकर्णी म्हणून लेखाकार होते. तर त्यांच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की चला पुस्तक हे छान आहे वाचायचं. मग आम्ही ते मासिक नियमित लावलं. मासिकातल्या कथा वाचून कथा वाचून चांगलं मार्गदर्शन मिळालं. पण या उपरांत माझी पत्नी यांच्या मैत्रिणी आहेत रश्मी आणि रोहिणी, तर यांच्या अनुषंगाने राकेश भाऊ शिरसाटे आणि दुसानेंजी यांच्याशी परिचय झाला. मग राकेश भाऊंनी सांगितलं की अशी वारी जायचं का. तर त्यांनी एकदा सांगितल्यानंतर जायचं म्हणजे जायचं एवढंच ठरलेलं होतं. मग तेव्हापासून वारीला सुरुवात झाली. वर्ष वगैरे आता काही तेवढं लक्षात नाही, किती वाऱ्या झाल्या तेही लक्षात नाही. थळ आणि शेगावच्या वाऱ्यांमध्ये जो आनंद असतो तो तुम्हाला कशातच मिळत नाही. परिवारातले सगळे लोक, बाहेरगावची सगळी लोक जी मिळतात तो आनंद वारीतच येणार. सगळ्यांना आपल्या सोबतचे जे असेल त्यांना सगळ्यांना नेहमी सांगावं की वारीत यावं, तर छोटू भाऊंच्या वारीतच यावं. जय गजानन. मी शासकीय सेवेत खरं तर ध्यानीमनी कधी विचारसुद्धा केला नव्हता की महाराजांच्या सेवेमध्ये कधी यायची संधी मिळेल. परंतु एक भरती प्रक्रियेचा योग आला आणि आमचे दिवंगत सहकारी आदरणीय किशोरजी येवले यांनी ही या परिवाराची ओळख करून दिली. आणि कदाचित बाबांनी पूर्वजन्मी सुकृत असेल त्या सुकृताचा एक हात देऊन मला या परिवारामध्ये ओढून आणलं. आणि तेव्हापासून जवळपास मी 2014-15 पासून या परिवाराशी संलग्न झालो. आणि आज महाराजांची प्रसिद्धी पाहून आणि महाराजांचा कृपाशीर्वाद पाहून मी स्वतःला धन्य समजतो. आणि महाराजांनी यापुढे देखील अशी सेवा माझ्याकडून करून घ्यावी ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जय महाराज की जय. हे बघा, मी की नाही सत्संगामध्ये येत होती, पण मला सत्संगामध्ये मला यायला खूप आवडायचं. पण यांच्या खूप वाऱ्या चालायच्या. मग मी म्हणायची की काय सारखी वारी करतात बा. पण अशी महाराजांनी प्रचिती दिली की मी स्वतःहून वारीमध्ये यायला तयार झाली. आणि मला खूप शेगाव वारीमध्ये यायला मला खूप आवडतं. खूप मनापासून मला काहीही त्रास होत नाही. गजानन महाराज माझी खूप श्रद्धा होती. पण गजानन परिवार एक वेळा जेवायला आले आमच्या घरी. फोडणीची खिचडी, चटणी, दशम्या. मग सगळ्यांची ओळख झाली. मलाही ओढ लागली त्यांची. मग मी त्यांच्यासोबत सत्संगाला पुढच्या वेळेस यायला लागली. मग पायीवारीही करायला लागली त्यांच्यासोबत. जय गजानन, श्री गजानन. मला 2009 पासून राकेश भाऊ आणि छोटू भाऊ भेटले होते. आपले विठ्ठल रुक्माईची वारी चालू होती मुक्ताईची आपल्या याला पंढरपूरला. त्यांनी सांगितलं की तुम्ही सत्संग परिवारात जॉईन व्हा. पण मला त्यावेळी ते जमलं नाही. मी 2016 पासून त्यानंतर मला तुमचे इथे भजनाचं सत्संगाचं कानावरती आले. आणि त्यावरती मला एकदम असं आवड निर्माण झाली की एकदा तरी आता इथे छोटू भाऊ आणि आणि सगळ्या परिवारामध्ये सत्संगामध्ये जोडू आणि पायीवारीत जाऊ. गजानन, श्री गजानन. पायीवारीसाठी यायचं होतं. माझे मिस्टर, मला उंडणगावून जायचं होतं, पण माझ्या घरचे नाही म्हटले बाहेर गाऊन जायचं नाही. माझी भाची होती माझ्याकडे सारिका, तिने पेपरमध्ये वाचलं की थळला बा वारी जाते. मग मी पत्ता वाचला पूर्ण. माझ्या घरचे मला इथे घेऊन आले आणि मग मी तेव्हापासून यांच्याशी जॉईन झाली गणानाम परिवाराशी. मी दिलीप देशपांडे यांच्या माध्यमातून गणानाम सत्संग परिवाराशी जोडल्या गेले. 2021 पासून मी गणानाम सत्संग परिवारामध्ये येते. जय गजानन, श्री गजानन. आधीपासूनच देवाची आवड होती, म्हणून मला बाबांनी बरोबर सेवेमध्ये जोडून घेतले. जसं यांनी सुरुवात केली तसं मी यांना अजिबात प्रतिकार केला नाही. मी त्यांच्यासोबतच त्यांना साथ देत राहिली. आणि अशीच बाबांनी सेवा शेवटपर्यंत आमच्याकडून करून घ्यावी हीच बाबांच्या चरणी प्रार्थना करते, नम्र विनंती करते. जय गजानन. जय गजानन, श्री गजानन. 2006 पासून मी गणानाम सत्संगच्या पायीवारीमध्ये जॉईन झालेलो आहे. गणानाम परिवार पहिले काय होता, मी गणानाम परिवारातल्या एकाही व्यक्तीला ओळखत नव्हतो.
आणि त्याच्याही आधी माझे वडील मला शेगावला नियमित घेऊन जायचे. 2006 पासनं वामनराव यांना भेटले. ते जवळजवळ 8-9 महिने यांच्या मागे लागले की आम्ही वारीला जातो आमच्यासोबत या तुम्ही. मग हे नाही म्हणायचे, म्हणत माझ्याने दुकानाच्या याच्यामुळे जमणार नाही. पण यांच्या मनात काय विचारायला कोणास ठाऊक, जेव्हा वारी आमच्या गेट समोरून जाते तेव्हा हे वारीमध्ये अचानक जॉईन झाल्यानंतर आम्हाला कोण छोटू भाऊ काहीच माहिती नव्हतं, गणानाम परिवार माहिती नव्हता, वारी कुठून जाते हे पण माहिती नव्हतं. पण वारीहून आल्यानंतर यांनी मला छोटू भाऊंकडे आणल्यानंतर छोटू भाऊंना दाखवलं, त्यांचं घर दाखवलं, पादुका वगैरे सगळं. खूप मन प्रसन्न झालं आणि तेव्हापासून खूप आनंदात आम्ही वारीला जॉईन होतो. मी 2015 पासून जुळलेलो आहे. मला छोटू भाऊ भेटले आणि परत राकेश भाऊ यांनी मला ओळखलं की नाही बा येणं जाणं होतं, पण तरी पण आम्ही योगाला जायचो. मग तिथे गुरव सर म्हणे नाही, त्यांनी आग्रह केला की नाही या बुवा तुम्ही. मी आग्रहास्तव आलो आणि मला खूप समाधान वाटलं आणि मी गणानाम परिवाराशी जुळलो आणि परत मला महाराजांची सेवा पण मिळाली, फेट्यांची सेवा, आज त्यांची सेवाही मिळाली आणि आज तगायत मला खूप समाधान मिळालं आणि मी आज खूप समाधानी गणानाम परिवारामुळे. आणि आज माझं भाग्य की मी गणानाम परिवाराशी जुडलेलो आहे. माझा सगळा परिवार गणानाम परिवाराशी जुडलेला आहे. जय गजानन. माझ्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सत्संग ठेवला होता. मला माहीत नव्हतं सत्संग म्हणजे काय बा असं म्हणून. पण जेव्हा गुरु सरांनी आम्हाला सांगितलं की सत्संग असतो छोटू भाऊंकडे आणि आम्ही नेहमी जात असतो, तुम्ही पण या. आणि आमच्याकडे जायचे त्यांच्याकडे योगा क्लासला जायचे, तेव्हा आम्हाला माहिती पडलं की सत्संग भवन आहे की आणि छोटू भाऊंचा सत्संग परिवार आहे असं म्हणून. मग ते गुरु सरांमुळे आम्ही सत्संग भवनला जोडला गेलो. सुरुवातीला जेव्हा आम्ही गणानामशी जोडलं गेलो तेव्हा यांची जेव्हा प्रथम पायवारी होती तेव्हा साक्षी खूप आजारी पडली आणि ती जाऊ देत नव्हती तिच्या पप्पांना. आणि आम्ही घाबरलो की ही पप्पा करेल आणि तापही तिचा तसा व्हायचा. पण एकच ठेवायचं मनात आम्ही की हे गेले का वारीला बरोबर तू चांगली होशील. आणि तसं व्हायचंच. ते प्रत्येक वारीला जेव्हाही जायचे तेव्हा साक्षीने त्या दिवशी ताप काढायलाच पाहिजे. पण ते वारीला जेव्हा तिथं म्हणजे जायचे ना तर ॲटोमॅटिक साक्षी क्लिअर व्हायची. मग तेव्हापासून माझाही म्हणजे विश्वास बसला. माहेरी माहिती नव्हतं, गजानन बाबांचं नव्हतं आमच्याकडे तेव्हा. इकडे जळगावला आल्यापासून महाराजांशी जोडलं गेलं नातं आणि खरंच त्यांची प्रचिती अजूनपर्यंत इतकी येते आम्हाला की अजूनही आम्ही त्याच्यातून म्हणजे केव्हाही काही झालं का आम्ही महाराजांचं पहिले नामस्मरणात होती. त्यांच्यामुळे आज हाय मुलं पण आज त्यांच्यामुळेच पुढे आहे आणि घरातही सगळं व्यवस्थित त्यांच्यामुळेच आहे. महाराजांनी अजून माझ्याकडनं करून घ्यावी वारी हीच मी महाराजांना विनंती करते. बस. माझी इच्छा होती की मला पायवारी करायची, पण महाराजांची अशी कृपा होते खरंच भक्तांवर ती प्रचिती येते म्हणजे त्या दिवशी मला पारायण करायचं होतं आणि वारीला पण जायचं होतं. पण मग मला एक असे भक्त भेटले की म्हणे काय म्हणे पायवारी जाते म्हणे गणानाम सत्संग मंडळाची. जेव्हा मला त्या ताईंनी सांगितलं की पायवारी जाते मला इतका आनंद झाला, कारण माझी इच्छा होती 5-7 वर्षापासून माझी मनाची इच्छा होती की मला पायवारीला जायचं. पण जेव्हा त्या ताई भेटल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की छोटू भाऊ आणि आरती ताई हे घेऊन जातं म्हणे, त्यांच्याबरोबर तुम्ही जा म्हणे, त्यांच्याबरोबरची पायवारी इतकी छान होते म्हणे. असं जेव्हा सांगितलं माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. पण तेव्हा त्या ताईनं विचारलं कुठे ते आरती ताई, कुठे छोटू भाऊ? अहो म्हणे ते बघा म्हणे तिथं समोरच आहे म्हणे बसले. मग जेव्हा त्यांच्याकडे मी गेले आरतीताईंकडे, आरतीताई म्हणे तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ म्हणे, तुम्ही या म्हणे पायवारीला. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मला इतका आनंद झाला म्हणजे जीवनातला तो एवढा आनंद तुम्ही कधीच विस्मरणार होणार नाही. असा आनंद महाराजांची प्रचिती अशीच माझ्यावर माझ्या कुटुंबावर आपल्या सगळ्या भक्तांवर राहो, अशीच वारी घडत राहो माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय गजानन. आम्हाला पायवारीला जायचं होतं तर कोणाची कशी भेटावी, छोटू भाऊने आठवणी कशी साथ द्यावी हे त्यांच्याकडून शिकलं तर आम्ही पण गणानाम सत्संगाशी जॉईन झालो. जय गजानन. गणानाम सत्संग परिवारामध्ये आम्ही राकेश श्रीसाठे जयजींकडून जुळलं गेलो. माझा मुलगा 2004मध्ये त्याच्या दोघी किडन्या फेल झालेल्या होत्या आणि तो डायरेक्ट म्हणजे बेशुद्ध झालेला होता आणि त्यावेळेस त्याला रक्ताची गरज होती तर कोणत्याही ब्लड बँकमध्ये रक्त मिळालं नव्हतं. छोटू भाऊने रात्री 1:30 वाजता येऊन सनी त्याला रक्त दिलं होतं आणि जेव्हा छोटू भाऊने रक्तदान दिलं होतं त्याला तेव्हा राकेश जयजींनी सांगितलं होतं की तुमच्या मुलाला आता काहीच होणार नाही. तो 22 दिवस क्रिटिकल कंडिशनमध्ये असल्यानंतरही तो व्यवस्थित 3 महिन्यामध्ये पूर्ण महाराजांची कृपेने रिकवर झाला आणि त्याच्यानंतर त्याला काहीच त्रास नाही. आणि असं मग 2004पासून आम्ही पहिले जेव्हा गणानाम परिवारची पहिलीच अधिक मासाची ट्रिप निघालेली होती त्याच्यात आम्ही जॉईन झालेलो होतो आणि तेव्हापासून गणानाम सत्संग परिवारमध्ये आहे. महाराजांनी सगळ्या संकटात भरपूर संकटं आपल्या जीवनात येतात पण महाराजांनी सगळ्या संकटातून निवारण केलेलं आहे आणि छोटू भाऊंचा आणि सगळ्यांचे आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद सर्वांवरती राहो हीच महाराजांची प्रार्थना. श्री गजानन. 2000 सालापासून मी या गणानाम सत्संग परिवाराशी जोडलेलो आहे आणि बाबा मला कायम या सेवेत राहू द्या हीच गजाननचरणी प्रार्थना. जय गजानन. पांडे जवळजवळ 2004 या वर्षी नशिराबादला झिपरोणाच्या मंदिरात आले होते. त्यावेळेस मी गणानाम मासिक चालू केले
2005ला मी त्यामध्ये जळगावहून थळ येथे शेगावला थळला पायीवारी जाते असं मी त्यामध्ये वाचलं. मग त्यानंतर मी 2006ला छोटू भाऊंना मी फोन केला. तो आरतीताईंनी उचलला. त्यांनी सांगितलं की बा सकाळी तुम्ही 5 वाजेशी या. त्या 2006पासून मी गणानाम परिवारामध्ये थळची वारी अखंडपणे आजपर्यंत सुरू आहे. जय गजानन श्री गजानन. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे खरं माझी जुळती या उक्तीप्रमाणे खरोखर या दिव्य तेजाने महाराजांनी सर्व या मानवजातीला व्यापून टाकलेले आहेत आणि प्रत्येकाच्या जीवनात जेही सुखदुःख आले आहेत ते निवारण्याची सगळी ताकद महाराजांच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्यांनी निर्माण केली आणि सर्वांचे संकट हरण केले. माझ्या जीवनात ते बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत परंतु सगळ्या त्या महाराजांनी पूर्णत्वास नेल्या आणि अत्यंत समाधानाने मी जगत आहे. आणि 2006पासून मी गणानाम परिवारात जोडले गेलेलो आहोत. आमच्या सासरेबाबांनी सांगितलं की बा पहिल्या वारीला ज्या वेळेला आलं तर फक्त नाश्ता चहा दिला गेला होता पण नंतर त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षापासून आपण इथे महाप्रसादाचं सोय करत जाऊ आणि त्या दिवसापासून नशिराबादचं पूर्ण यजमानपद आमच्या राजू भाऊंकडे आहे आणि आम्ही सगळं भावंड आणि आमचे म्हणजे मेहुणे वगैरे बहीण सगळे मिळून आम्ही हा यजमानपद स्वीकारलेलं आहे आणि अत्यंत आनंदाने आम्ही सेवा देत असतो आणि आम्हाला खूप आनंद होतो ज्यावेळेला गणानाम परिवाराचे सगळे भाविक आपल्या या वारीत सहभागी होऊन दर्शनाला येतात आणि महाप्रसाद घेऊन आनंदाने समाधान व्यक्त करतात. तेच आम्हाला महाराजांचे आशीर्वाद आहे असंच आम्ही समजतो. जय गजानन. मी 2011पासून गणानाम परिवाराशी जॉईन झालो आणि पहिली वारी मी शेगावचीच केली. त्यावेळेसपासून मी खूप म्हणजे धन्य झालो बा आणि तेव्हापासून मी अखंड वारी सुरू राहील असं बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. जय गजानन श्री गजानन. महाराजांची आरती मला म्हणजे खूप म्हणजे असं वाटायचं की आरती आपले पाठ व्हायला पाहिजे असं तसं खूप इच्छा होती पण काही म्हणजे मी मोबाईलला लावायची पण पाठ नाही व्हायची. मग काय झालं की वंदना पाटील आहे ना त्यांच्यामार्फत महाराज आमच्या घरी आले आणि गणानाम परिवाराशी मी जुळले आणि महाराजांनी भरभरून प्रेम दिला आशीर्वाद दिला आणि परिवाराने पण खूप मनापासून हे केलं. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. मी खूप लहान होती तेव्हा माझी पहिली वारी होती. मी नशिराबादपर्यंत गेलेली पण मग तेव्हा मम्मी बोलली की चल आता घरी इथून रिटर्न जायचं आहे आपल्याला. मग मला इच्छा नव्हती जायची तर मग मी खूप रडायला लागली. मी छोटू काकांना आणि मावदीदीला बोललेली की मला यायचं आहे. मग मम्मी नाही बोलली की नको जाऊ छोटी येतो खूप पण मग मी खूप रडायला लागली. मग मावदीदीन काकांनी मम्मी पप्पांना समजवलं. मग बोलले की विचू काकांच्या गाडीत बॅग पाठव आणि मागच्या गाडीने बॅग आणायला बघती असं तसं म्हणून मला काकांमुळे आणि मावदीदीमुळे पहिली वारी करायला भेटली. जय गजानन. मी 2015पासून गणनाम परिवाराशी जोडला गेलो आहे आणि खरोखर गणनाम परिवार हा परिवार नसून हा श्रद्धा भक्ती माया आणि सर्व प्रेमाचा संगम आहे. त्यामध्ये छोटू भाऊ नेवे आणि आरतीताई हे खरोखर विठ्ठल रुक्मिणीचं रूप आहे आणि त्यांच्याबरोबर जमलेली सर्व संत मंडळी खरोखर यांचं जोपर्यंत सहकार्य आहे यांचा जोपर्यंत पाठिंबा आहे आणि हे सांभाळून घेतात एकमेकाला जो आहे तो छोटू भाऊमुळे घडलो आहे आणि माझ्या जीवनाचा खरा शिल्पकार छोटू भाऊ नेवे आणि परिवार आहे. जय गजानन श्री गजानन. मी आणि माझा मित्र शिंपी निलेश शिंपी आम्ही शेगाव गेलो होतो एक वेळा दर्शन घ्यायला फर्स्ट टाईम पहिल्यांदा. तेव्हा आम्ही बाबाच्या चरणाशी बोललो की बाबा मी ह्यावर्षी पायवारी करू पण तिथून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आत्महत्या केली. मी बाबांना बोललो बाबा मी म्हणून जाईल पण तुझं दर्शन पण घेणार नाही किंवा शेगाव पण येणार नाही आणि तुझा चेहरा पण बघणार नाही. पण बाबाला ज्याला जवळ करायचं असते ते बरोबर आपला जवळ करतात आणि 2014पासून मी ह्या ग्रुपला जॉईन झालो आणि 2025पासून मी गणानाम सत्संग परिवाराची पायवारी केली प्रथम आणि थळची पायवारी केली. ज्या वाऱ्या मी आधी केलेल्या आहे त्या वारीपेक्षा ही वारी अशी छान झाली गणानाम सत्संग परिवाराची. म्हणजे शेगाव कसं जवळ आलं काहीच कळलं नाही आणि शेगावून परत आल्यानंतर घरी 1 महिन्यापर्यंत असं झोपे वाटायचं आपल्याला की आपण शेगावी पायवारी करतोय. जय गजानन. मी पण वारीला जायला लागली तर मला इन्फेक्शन वाटलं तर मी पण वारीला जायला लागली. जय गजानन. जय गजानन मावडे. मी छोटासा होता तेव्हापासून पायवारीला येतोय. आता 2026 पूर्ण झाले. 5 वर्ष झाले समजा ट्रॅक्टरवर बाबांच्या सेवेत आहे. जय गजानन. 2002 साली जेव्हा माझ्या वडिलांचं बॉम्बे हॉस्पिटलला ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं तेव्हा राकेश भाऊच्या माध्यमातून मी या परिवाराशी जोडलो आणि तेव्हा ती माझी थळची पहिली वारी होती. तेव्हापासून थळची आणि शेगावची वारी नित्यनियमाने चालू आहे. याच दिवशी माझ्या बाबांना बॉम्बे हॉस्पिटलमधून यशस्वीरित्या ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होऊन त्यांना डिस्चार्ज मिळालं होतं आणि तो आजचा दिवस आहे. तेव्हापासूनच मी या थळवारीला आणि शेगावारीला जुळून गणानाम परिवाराशी जुळलो आहे.
जय मी आधी दूध वाटप करायचो आणि म्हणजे विनोद भाऊ वाटकर याच्यासोबत दूध वाटप करायचो आणि ते विनोद भाऊ म्हणजे राकेश भाऊंकडे दूध द्यायचे आधी. तर मग मी दर 31 डिसेंबरला एकटं शेगावला जायचो रेल्वेने. माझी इच्छा होती की नाही आपण वारी करायची. मग विनोद भाऊंना मी सांगितलं की बा मला वारी करायची असं आहे तसं आहे. तर मग विनोद भाऊंनी राकेश भाऊंना सांगितलं. मग राकेश भाऊंनी मला गणानामध्ये जॉईन केलं. जय गजानन. माझ्या वडिलांपासूनच गणनाम परिवाराची सेवेची सुरुवात झालेली आहे. माझ्या जन्मापासूनच माझे वडील विजय पाटील हे गणनाम परिवाराच्या सेवेत आहेत आणि बाबांच्या सेवेत आहेत. मी पण ह्या सेवेचा वारसा पुढे न्यावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. जय गजानन. सगळ्यांनी सगळं सांगितलं आणि प्रत्येकजण आपापल्या परीने गणानांसाठी जे करत राहतो तो मनापासून सगळेजण करतात. आपण काहीच करत नाही, सगळं देवाचं असतं. देव म्हणजे गजानन महाराजांनाच आपण दैवत मानतो. आणि आपला गणानाम परिवार हा असा परिवार आहे की कोणीही त्याच्याकडे बोट दाखवलं तरी ते आपलं जो एकमेकांच्या संपर्कात राहील, एकमेकांच्या कामात पडेल असं कोणीही कामात येणार नाही. की नातेवाईकसुद्धा बाजूला राहतात. एवढे सगळे सत्संग परिवारातले एकमेकांशी एकरूप पण झालेले आहेत आणि एकमेकांच्या समस्या पण समजून घेतात आणि एकमेकांसाठी रात्रंदिवस कुठलीही वेळ असो धावून जातात, कुठल्याही प्रकारची मदत असो. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. जय गजानन. सगळ्यांनी सांगितलं आमची अशी ह्या साली त्या साली वगैरे झाली, ओळख झाली, सगळे जॉईन कसे झाले काय झाले. पण माझ्याकडे असं सांगण्यासारखं काहीही नाही आहे. माझा जन्म ज्या घरात झाला ते माझ्या मे बी मागच्या जन्माच्या पुण्याईमुळे असेल. तर ज्या घरात जन्म झाला त्या घरातच हे सगळं बाबांचं अधिष्ठान होतं. त्यामुळे अशी काही माझी सुरुवात असं काही वेगळ्या पद्धतीने नाही झाली आहे. ते म्हणतात की आईवडिलांची पुण्याई असते ती त्या हिशोबाने आपल्याला असं सगळ्या गोष्टी मिळत असतात. सो माझ्यासाठी हेच सगळं काय होते. माझे आजी आजोबा, माझे मम्मी पप्पा आणि माझे बाबा. सो हे माझी एक फॅमिली होती जेव्हा जन्म झाला. आता हा सगळा परिवार माझी एक फॅमिली आहे, गणानाम सत्संग परिवार. आणि हे जे काही नाते घडलेत ते बाबांच्या कृपेने खूप चांगले आहेत. आणि जेव्हा पण असं एनी टाईम माझ्याकडे आता हक्काचे असे खूप सारे घर आहे किंवा मला काही कुठे जायचं आहे, मी अगदी हक्काने जाऊन सांगू शकते. सो हे फक्त बाबांमुळेच मिळालं आणि गणानाम परिवाराचा हा मेन पिलर माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कधी कुठेही जा, एक आपला एक बोलतो ना असं अभिमान आहे त्या गोष्टीचा. जय गजानन. श्री गजानन.